बारामतीमध्ये एका महिलेनं तिच्या पतीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला। आधी गुंगीचं औषध दिलं, त्यानंतर त्याला त्याच्याच घरातल्या एका ओट्यात पुरण्याची तयारी सुरू होती। गवंड्यांना बोलावण्यात आलं। आधी 2 दिवस त्याला औषध देऊन झोपवलं होतं। 2 दिवस तो झोपलेला, त्याला बॅटनं मारहाण केली, कट्ट्यात टाकलं, कट्ट्यात माती आणि खडी टाकलेली, त्यात त्याला पुरलं होतं। गवंडी आले तोंड बंद करण्यासाठी, ते वरून फरची लावत असताना अचानक काहीतरी हालचाल झाल्याचा भास झाला। एका गवंड्यानं नीट पाहिलं तर तो पती दिसला। तो गवंडी ताबडतोब पळाला, पोलीस स्टेशन गाठलं आणि हा भयानक प्रकार उघडकीस आला। एक महिला तिच्या पतीला कसं काय जिवंत पुरू शकते, हा जो प्रकार होता, ही घटना समजल्यावरच महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता। खरं तर ही घटना 2-3 दिवसापूर्वीच घडली आहे। सोशल मीडियावर सगळीकडे या घटनेची चर्चा आहे, पण आज याचं एक असं सत्य उघडकीस आलं की ज्याने या घटनेचा सगळा अँगलच बदलला आहे। आज या प्रकरणात असा एक खुलासा झालाय ज्याने सगळ्यांना सर्वात मोठा धक्का बसलाय। खरं तर जेव्हा ज्या गवंड्याला तिथे संशय आला होता, जो पोलिसांकडे गेला होता, त्या गवंड्याची मुलाखत घेतली, तेव्हा त्या गवंड्याने जे सांगितलं होतं त्यानेच खरं तर या प्रकरणामध्ये संशय वाढायला सुरुवात झाली होती। पण त्यानंतर खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा तो जो पती होता, त्या पतीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, तो शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यानंतर त्याची मुलाखत घेतली, तेव्हा त्याने जे सांगितलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसला। वरवर पाहता सगळ्यांना वाटत होतं की त्याची पत्नीच त्याला मारून पुरत होती, पण पोलिसांचा तपास, त्या पतीचं स्टेटमेंट आणि गवंड्याची मुलाखत, या तीनही गोष्टीतून असे 3 वेगळे पैलू याच्यामधून उघडकीस आले की ज्याने सगळ्यांना चक्रावून टाकलं। मग नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? पत्नीने तिच्या पतीसोबत असं का केलं? तिच्या सोबत आणखी कुणी होतं का? नेमकं मग गवंडी काय म्हणाला? शुद्धीवर आल्यावर पतीनं काय सांगितलं? आणि पोलिसांच्या तपासात अशी कोणती विचित्र आज घटना उघडकीस आली की ज्याने या प्रकरणच अख्खं 180 डिग्रीमध्ये फिरलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक घटना जी ऐकताना एखाद्या क्राईम थ्रिलर पिक्चर सारखी वाटते। दृश्यम सिनेमा सगळ्यांनी पाहिला आहे। त्याच्यामध्ये अजय देवगण जेव्हा त्या एका याला मारून तिथे लपवत असतो, हा प्रकार तुम्ही पाहिला असेल। अगदी त्याच धर्तीवर कदाचित दृश्यम पिक्चर पाहूनच की काय म्हणावा असा प्रकार एक महिला करताना आढळली। एक धक्कादायक आणि संतापजनक घटना बारामती शहरात समोर आली होती। 3 दिवसापूर्वी एक घटना घडली होती ज्याच्यामध्ये एका पत्नीने पतीला आधी गुंगीचं औषध दिलं, 3 दिवस तो झोपेत होता, नंतर बॅटीनं मारलं आणि ओट्यात पुरायला सुरुवात केली, पण जिवंत गाडताना तिने मदत घेतली गवंड्यांची आणि तिथून हे प्रकरण उघडकीस आलं। पण आता हे प्रकरण 3 दिवस घडल्यानंतर पोलिसांच्या तपासात आणि त्या पतीच्या मुलाखतीतून जे सत्य उघडकीस आलं त्याने या प्रकरणाचं चित्र पूर्णतः बदललं। खरं तर एक पती पत्नी एकत्र संसार करत होते, त्यांनी खरं एकमेकांना साथ द्यायची असते, पण एकाच घरात एका 41 वर्षीय उच्च शिक्षित पतीला जिवंत काढण्याचा कट कसा काय रचला गेला? फिर्यादी प्रवीण प्रकाश जगताप हे पती एका कंपनीत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते। ज्यांना त्यांच्या पत्नीनं पुरलं त्यांचं नाव होतं प्रवीण जगताप। आता एका कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत, पैसा पाणी भरपूर, कुठल्याही प्रकारचा वाद नाही। पण मग कारण काय होतं? अखेर ते कारण उघडकीस आलं। ते कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांचा इतिहास मागे जाऊन बघितला, तेव्हा त्या इतिहासामध्ये 2 असे मुद्दे सापडले की जे प्रत्येकाच्या घरात होत आहे आणि ज्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली। प्रवीण यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या घराच्या हॉलला लागून असणाऱ्या गॅलरीमध्ये एक चौकोनी कट्टा आधीच बांधून घेण्यात आला होता। घटनेच्या 2-3 दिवस आधी प्रवीण यांना ज्यूस मधून एक गुंगीचं औषध देण्यात आलं। औषधामुळे प्रवीण 2 दिवस सतत बेशुद्ध अवस्थेत पडून होते। शनिवारी सकाळी त्यांना किंचित शुद्ध आली, तेव्हा त्यांना कोणतरी बॅटने बेदम मारहाण करत असलं जाणवलं। त्यानंतर ते पुन्हा बेशुद्ध झाले। खरं तर या घटनेची ही फक्त सुरुवात होती, कारण की त्यांना पुरलं जाणार होतं आणि पुरलेलं दाबून ठेवण्यासाठी गवंड्यांना बोलावण्यात येणार होतं, गवंड्यांना समजणार होतं आणि मग पोलीस तपासात जे उघडकीस येणार होतं त्यांनी या प्रकरणाचं सत्य सगळं तर बदलणार होतं। गेल्या 72 तासापासून सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही घटना, तिचं चित्र वेगळंच निघाले। आता त्याच अवस्थेमध्ये त्यांना गॅलरीत त्या कट्ट्यात टाकण्यात आलं, वरून माती आणि खडी टाकली आणि हाच कट्टा वरून कायमचा बंद करण्यासाठी बिहारवरून आलेल्या गवंड्यांना बोलवण्यात आलं। गवंडी आले, त्यांनी काम सुरू केलं, कट्ट्यावर कडप्पा फरची बसवण्याचं काम सुरू झालं। सगळं काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं। जर ती फरशी पूर्ण बसली गेली असती तर प्रवीण यांचा गुदमरून आतच अंत झाला असता। पण मग अचानक त्या बंद कट्ट्यात असं काय घडलं की गवंड्याची पाचावर धारण बसली? गवंडी तिथून पळून थेट पोलिसांकडे का गेला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना घटनास्थळी असं 3 दिवसानंतर काय आढळलं? पतीने अशी काय मुलाखत दिली की ज्याने या प्रकरण सगळंच फिरलं?
गवंडी जेव्हा कट्ट्यावर फरशी लावत होता, अचानक त्याला कट्ट्याच्या आत काहीतरी हालचाल झाल्याची जाणीव झाली. आत लक्ष देऊन पाहिले असता त्याला आत एका माणसाचा पाय हलताना दिसला. कट्ट्याच्या आत एक जिवंत माणूस पुरला जातोय. हे पाहताच गवंड्याला प्रचंड धक्का बसला. तो अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत तिथून खाली पळाला. त्याने न घाबरता 112 नंबरला फोन करून पोलिसांना संपर्क साधला. थेट बारामती शहर पोलीस ठाणे गाठले. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. तिथे पोलिसांसमोर जे दृश्य होतं ते हादरवून टाकणारं. प्रवीण जगताप हे तिथेच होते, अतिशय गंभीर अवस्थेत. त्यांनी शालाचा विलंब न करता कट्ट्यातून बाहेर काढलं, दवाखान्यात ऍडमिट केलं. आता खरंच सत्य ते दवाखान्यात जेव्हा ते मुलाखत देणार होते तेव्हा उघडकीस येणार होतं. पण प्रवीण बोलण्याआधी त्यांचा गवंडी आधी बोलणार होता आणि गवंडी जे सांगणार होता त्याने खरं तर या प्रकरणाला पहिलं वळण मिळणार होतं. रुग्णालयात डॉक्टरांच्या टीमने प्रवीण यांच्यावर उपचार सुरू केले. दुसरीकडे या घटनेनंतर प्रवीण यांचे वडील प्रकाश जगताप यांच्या तक्रारीवरून बारामती शहर पोलिसात पत्नी शर्मिला जगताप हिच्यावर हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला. आता वरवर पाहता हा पती पत्नीतला वाद किंवा भांडणातून झालेला प्रकार वाटतोय. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा प्रवीण जगताप शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर प्रवीण यांनी मुलाखत दिली आणि सगळ्यांचे डोळे पांढरे झाले. हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यानंतर प्रवीण जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना ही सगळी आपबीती सांगितली. त्यांनी सांगितलं की त्यांच्या संसाराला कसलाही आश्रित त्रास नव्हता. दोघांमध्ये कुठेही कुणी मोठं भांडण झालं नव्हतं. सर्व काही सामान्य सुरू. पण मग पत्नीने एवढं टोकाचं पाऊल का उचललं यावर बोलताना प्रवीण यांनी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक संशय व्यक्त केले. प्रवीण यांनी सांगितले 3 कारणं जे सांगितले त्या 3 कारणामुळे अक्षरशः आता सगळीकडे वातावरणाची चर्चा होऊ लागली. खरं तर आता त्यांनी सांगितलं पहिलं कारण तो म्हणजे 2 कोटीचा इन्शुरन्स. त्यांच्या नावावर 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स आणि LICच्या पॉलिसी मिळून 2 कोटी रुपयांचा विमा आहे. जर त्यांचा जर जीव गेला असता तर त्यांच्या पत्नीला हे पैसे आपोआप मिळाले असते असा संशय होता. त्यानंतर डी फार्मसीचे ज्ञान. त्यांची पत्नी शर्मिला ही डी फार्मसी आणि बी फार्मसी शिकलेली. त्यामुळे तिने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय इतक्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या आणल्या. आईलाही बेशुद्ध ठेवण्याचा प्रकार. प्रवीण यांची आई पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्याच फ्लॅटवर राहण्यासाठी आली. घटनेच्या दिवशी आईलाही स्लिपिंग पिल्स देऊन रात्रंदिवस बेशुद्ध ठेवण्यात आलं जेणेकरून ती मदतीसाठी ओरडू नये. आणि हेच ते सत्य अखेर उघडकीस येणार होतं जे पुढे होतं. आता कॅलेंडरवर काय गूढ शब्द होते, अघोरी विद्या की मुख्य मागणी. प्रवीण जगताप यांनी पुढे जे सांगितलं ते म्हणजे की एका 80 ते 90 किलो वजनाच्या पुरुषाला एकटी महिला कसं काय कट्ट्यात टाकू शकते आणि पुन्हा बाहेर काढू शकत नाही. यात 100% तिच्या सोबत कोणाचा तरी हात आहे. कुणीतरी तिला गाईड करत आहे किंवा यामागे एखादा भोंदू बाबा किंवा मांत्रिक असू शकतो. जर संशयाला बळ देणारी मोठी गोष्ट म्हणजे कॅलेंडरवर 13 आणि 14 जुलै रोजी अमावस्या होती आणि त्याच कॅलेंडरवर स्पष्ट शब्दात लिहिलं होतं नो रिझल्ट. इतकंच नाही तर ज्या दिवशी प्रवीण यांना गुंगीचं औषध दिलं त्या दिवशी पौर्णिमा होती. घरातील आघोरी आणि जादू टोण्याच्या प्रकारामुळे हा कौटुंबिक वादाचा नसून यामागे काहीतरी भयंकर आघोरी प्रथा किंवा कट शिरत असल्याचा संशय होतोय. पत्नीनं अक्षरशः आणखीन एक कुऱ्हाडही मागून घेतली होती. तिच्याकडे 2 सिम कार्डही होते. प्रवीण यांनी मागणी केली की पोलिसांनी तिच्या 2 सिम कार्डचा CDR काढावा, ऑनलाईन खरेदी तपासावी आणि याचा मास्टर माइंड शोधून काढावा. सध्या प्रवीण जगताप मानसिक धक्क्यात आहे. वरवर सरळ वाटणाऱ्या घटनेने आता अघोरी विद्या, इन्शुरन्सचे पैसे आणि भोंदू बाबा असा रहस्यमय अँगल घेतलाय. पोलीस सध्या सर्व बाजूने तपास करत आहे. या धक्कादायक प्रकरणाचा पूर्ण उलगडा लवकरच होण्याची शक्यता. पण झालेल्या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.